आपलं घर स्वर्ग कसं बनवायचं? आपण या स्ट्रक्चर मध्ये राहतो, ते घर कशाने बनतं? रेती, सिमेंट आणि विटांनी. आपण त्याच्यात परिवार म्हणून राहतो, कुटुंब म्हणून राहतो. पण आपण फक्त एक छताखाली राहतो म्हणून ते घर आहे का? तर नाही. ते घर, कुटुंब कशाने बनतं? एक दुसऱ्यांप्रती असलेल्या प्रेमाने. एक दुसऱ्यांची आपण काळजी घेतो. आपण एक दुसऱ्यांना अडचणींमध्ये, तकलीफमध्ये साथ देतो. आपण ढाल बनून प्रत्येकाच्या पाठीशी उभे राहतो, घरातले व्यक्ती. तेव्हा घर घर म्हटलं जातं. आणि तेव्हा ते बनतं कशाने? आणि घर प्रेमाने, एक दुसऱ्यांप्रती असलेलं आपलं प्रेम. आपण घरातले जे सदस्य आहोत, नुसतं एका छत खाली राहिल्याने आपण परिवार नाही म्हटलं जात. तर कुटुंब ते याच्याने बनतं की आपण एक दुसऱ्यांना प्रेम करतो, किती समजून घेतो, किती काळजी घेतो एक दुसऱ्यांची. त्याच्यानेच आपलं हे जे माती, विटांचं आणि रेतीचं जे घर आहे, ते घर म्हटलं जातं. आणि एक दुसऱ्यांची काळजी घेणे, एक दुसऱ्यांची विचार करणे, हीच तर त्याच्यामध्ये गोष्ट आहे की जे आपल्या घराला स्वर्ग बनवते. आजचा जो हा व्हिडिओ आहे, तो तुम्ही लहान असाल, मोठे असाल, तुम्ही महिला असाल का पुरुष असाल, प्रत्येकासाठी आहे की आपलं हे जे घर आहे, कारण आपण सर्वजण घरातच राहत असतो. आपलं हे घर आहे ते स्वर्ग कसं बनेल, आपण एक दुसऱ्यांना कसं समजून घेणार आणि एक दुसऱ्यांना कसं आपण बांधून ठेवणार, याविषयी या आजच्या व्हिडिओमध्ये मी माहिती सांगणार आहे. नमस्कार, मी वैशाली स्वागत करत आहे आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर चला मग जाणून घेऊ आपण की त्या अशा कुठल्या गोष्टी आहेत की आपल्या घराला स्वर्ग बनवू शकतो. एक व्यक्ती घराला आबाद पण करू शकते आणि बर्बाद पण करू शकते. म्हणून घरात होणाऱ्या प्रत्येक गोष्टीत सगळ्यांची भागीदारी, सगळ्यांना इन्व्हॉल्व असणं खूप जरुरी आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की आपण घराला स्वर्ग कसे बनवू शकतो. तर याविषयी मी आपल्याला 5 गोष्टी सांगणार आहे. त्याच्यात पहिली गोष्ट आहे हसू, तोंडावर हसू असणं, स्माइल असणं. स्माइल दिल्याने आपल्या चेहऱ्याची सुंदरता 100 पटीने वाढून जाते. आपल्या स्वतःच्या तंदुरुस्तीसाठी आणि आपल्या सेहतसाठी पण स्माइल फेसवर ठेवणं खूप जरुरी आहे. पण स्माइल ठेवल्यामुळे लोक आपल्याकडे आकर्षित होतात. बाहेरच्या लोकांची जाऊ दे, पण आपण जर सपोज की आपण असे मूड ऑफ करून बसलो आहोत, तोंडावर स्माइल नाहीये, तर आपल्या घरातला व्यक्ती पण 10 वेळा विचार करता आपल्याशी बोलताना. त्याच्या ऐवजी आपल्या तोंडावर जर स्माइल असेल तर आपल्या घरातील जे कोणी व्यक्ती असतील, आई, वडील, मुलं, हजबंड, वाईफ, सगळे एकदम इझिली येतील, त्यांच्या मनात जे आहे त्या गोष्टी करतील आणि आपले काही प्रॉब्लेम असतील ते सॉल्व्ह होतात. स्माइल ठेवल्याने आनंद जो आहे तो धावून आपल्या घरात येत असतो. हेच तर पाहिजे असतं आपल्याला कुटुंबासाठी. जर स्माइल ठेवल्यामुळे आपल्या घरामध्ये आनंद येत असेल तर आपण का नाही ठेवायला पाहिजे, आणि त्याच्याने आपण आनंदी राहतो. कुटुंब सुखी होण्यासाठी हेच तर सगळ्यांना पाहिजे असतं की आनंदी सगळे राहतील. आणि आपल्या स्माइल केल्यामुळे सगळे जर आनंदी राहत असले, जर आनंद आपल्या घरात धावून येत असला आणि आपलं कुटुंब सुखी होत असलं, मी तुम्हाला एक गोष्ट सांगते की फॅमिली इज नॉट इम्पॉर्टंट थिंग, बट फॅमिली इज एव्हरीथिंग. आपलं कुटुंब जे आहे ते सर्व काही आहे आणि त्याच्यासाठी तोंडावर स्माइल ठेवून आपण घरातल्या लोकांना आनंद देऊ शकतो, तर आपण ते नक्कीच करायला पाहिजे. आता दुसरी गोष्ट की आपल्या मनामध्ये जे काही असेल ते मन मोकळेपणाने बोलून टाकायचं. घरातले जे फॅमिली मेंबर आहे, आपले कुटुंबातील लोक आहेत, त्यांच्याशी आपल्या मनात जर काही आलं असेल तर ते गोष्ट संवाद रूपाने त्यांना सांगून, समजावून आणि ती प्रॉब्लेम सॉल्व्ह करायची. विवाद नाही करायचे. बघा, छोट्या मोठे भांडणं प्रत्येक घरात होत असतात, पण ते मतभेद पर्यंतच ठीक आहे. मनभेद नाही होऊ द्यायचे, मनामध्ये नाही कोणाला ठेवायचे. कारण की आपण जर एखादी गोष्ट मनात ठेवतो त्याच्याने आपण घरातल्या लोकांपासून लांब होत जातो. तसं नाही करायचं. आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहेत, एक दुसऱ्यांना समजून घ्यायचं आहे. आपण जर एक दुसऱ्यांशी बोलणार नाही, खुलून बोलणार नाही, तर आपल्या मनात जे आहे ते प्रॉब्लेम सॉल्व्ह कसे होतील. म्हणून आपण सगळ्यांनी आपल्या कुटुंबाला
आणि आपल्या परिवाराला आनंदी ठेवण्यासाठी हे बघा, आपण तर जिवंत माणसं आहोत. 4 भांडे असतात ते सुद्धा आवाज करतात. तर आपल्या मनामध्ये थोडं काही कधी-मधी प्रत्येकाच्या येत असतं. कोणाला काही कोणी बोलून जातं. घरामध्ये 4 पेक्षा जास्त मेंबर राहत असतात. आपल्याला काही वाईट वाटून जातं कधीतरी. पण त्याचा पर्याय हाच आहे की जे प्रॉब्लेम आहेत ते सगळ्यांशी संवाद साधून बोलून तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करणे. तेव्हाच आपलं घर जे आहे ते स्वर्ग बनू शकतं आणि आपण आनंदी राहू शकतो. मोठ्या मोठ्या गोष्टी केल्याने कुटुंब नाही बनत, तर छोट्या छोट्या गोष्टी समजून घेतल्याने आपलं घर बनतं, कुटुंब बनतं. आणि ते आपण जर समजून घेतलं तर आपला जो घर आहे, संसार आहे, तो नक्की सुखाचा होतो. आता तिसरी गोष्ट, हिंदीमध्ये एक म्हण आहे, रोटी कमाना बड़ी बात नहीं है, पर रोटी परिवार के साथ खाना बहुत बड़ी बात. म्हणजे आपलं एक प्रॉपर शेड्यूल असायला पाहिजे. आपलं जे आहे सगळ्यांचं एक टाइम टेबल असायला पाहिजे की दिवसात, या पूर्ण दिवसात एकदा तरी आपण सहकुटुंब सहपरिवार सोबत जेवायला बसायला पाहिजे. कारण की आता प्रत्येकाची लाईफ बिझी झालेली आहे. तुम्ही पुरुष असाल तर ऑफिस, जॉब, नोकरी करत असाल, बिझनेस असेल काही, तुम्ही वर्किंग वुमन असाल, हाऊसवाईफ असाल, काहीही असू दे. आता मोठे तर सोडा, पण आता लहान लोक पण बिझी झालेले आहेत की शाळेत जात आहे मुलं म्हणून त्यांना वेळ मिळत नाही. ट्युशनमुळे, शाळेमुळे, काही क्लास लावलेला आहे. त्यानंतर कॉलेज जातात मुलं, कॉलेजमध्ये पूर्ण दिवस निघून जातो. काही मुलं मुली शिकून जॉब करतात, त्यामुळे त्यांना वेळ मिळत नाही. तर आपण 24 तासात एक वेळ तरी अशी ठेवली पाहिजे की सगळं कुटुंब एकत्र बसून जेवण करेल. आणि जेवण करेल म्हणजे सगळ्या एक दुसऱ्यांना आपण टाइम पण देऊ शकतो. ते कसं की समजा संध्याकाळी सगळे आपण एक टाइम फिक्स करून घ्यायचा, आलेले आहेत, सगळ्यांनी आपला आपला मोबाईल हातातून ठेवून द्यायचा आहे. एक दुसऱ्यांशी गोष्टी शेअर करायच्या आहेत, ज्या आपल्या जीवनात पूर्ण दिवसभरामध्ये घडलेल्या आहेत. आपल्यासोबत ज्या दिवसभरात गोष्टी घडलेल्या आहेत, मुलं जे आहेत ते आपल्या आई वडिलांशी, वडील जे आहेत ते आपल्या पत्नीशी आणि मुलांशी, हाऊसवाईफ आहे ती आपल्या घरातल्या गोष्टी, किंवा वर्किंग वुमन असेल ती तिच्या ऑफिसच्या गोष्टी. म्हणजे मोबाईल साईडला ठेवून सगळ्यांनी असं सोबत बसून जर गप्पा मारल्या, सोबत जेवले, तर खरंच खूप आनंदाचं जीवन होईल आणि आपलं घर स्वर्ग बनायला नक्कीच मदत होईल. चौथी गोष्ट आहे की आपल्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीच्या मागे घरातल्या प्रत्येक व्यक्तीने सपोर्ट करायला पाहिजे, त्याला एनकरेज करायला पाहिजे. काही काम जर कोणी एखादी व्यक्ती करू इच्छिते तर त्याला मोटिवेट केलं पाहिजे की नाही, तू हे करू शकतो, आम्ही तुझ्या पाठीशी आहे. त्याला जर घरातल्या व्यक्तीला, घरातल्या कुटुंबातील लोकांनी जर एनकरेज केलं, सपोर्ट केला, तर नक्की आपली घरातील व्यक्ती पुढे जाऊ शकते. पण नाही, प्रत्येक कुटुंबात किंवा घरात काय करतात, जर सांगेल एखादी गोष्ट कोणी, नाही नाही नको, तू हे नको करू, तुझ्याने नाही होणार, किंवा काही चांगलं काम त्यांनी केलं तरी त्याला अप्रिशिएट नाही करणार, काय हे तर करतो हा. पण आपण तसं नाही करायला पाहिजे, कारण आपण मेंटल सपोर्ट बनायला पाहिजे. घरातील प्रत्येक व्यक्ती जे आहेत त्यांना मेंटल सपोर्ट पुरं पाडलं गेलं पाहिजे घरातून, तेव्हाच आपलं घर स्वर्ग बनू शकतो. तुम्हाला मी एक उदाहरण सांगते. श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत जो होता तो या बोटावर त्यांनी उचललेला होता, पण जेव्हा ते बासुरी धरतात तेव्हा असं 2 हातांनी धरतात. तर याचाच अर्थ काय की मेंटल सपोर्ट जो असतो तो फार महत्वाचा असतो एका व्यक्तीच्या जीवनात. आणि आपल्या घरातील व्यक्ती जर असतील तर त्यांना आपण प्रेमाने आणि मायेने जर आपण त्यांना एनकरेज केलं तर नक्कीच ते पुढे जाण्यात मदत होईल आणि त्याच्याने आपलं घर स्वर्ग बनेल. असंच आपल्या फॅमिली मेंबर मध्ये जर बॉन्डिंग राहिलं, जर मोटिवेशन, एनकरेज केलं गेलं तर आपलं घर नक्कीच स्वर्ग बनू शकतं. आता 5वी गोष्ट आहे की हा हात आहे, याच्यामध्ये 5 बोट आहेत. याला जर आपण असं वाढलं तर हे काय बनलं, ही एक मूठ बनली. मूठ, आता मूठ म्हणजे ताकद बनून गेली. एक सोबत आल्यामुळे काय झालं, ताकद बनली. तसंच आपण एक होऊन राहायचं आहे, कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीने एकत्र होऊन राहायचं आहे. आता
हे जर एक बोटला कोणी कसंही वेडा वाकडं मचळून गेल, त्याला म्हणजे कोणी इजा पोहोचवू शकतो, पण जेव्हा ती मूठ बनते तेव्हा ती एक ताकद बनते आणि त्याचं कोणी काही बिघडवू नाही शकत. जसं माती जी असते ती एकत्र आल्यामुळे एक वीट तयार होते, चौरस वीट तयार होते, लंबचौरस विटांनी भिंत तयार होते, एक एक विटा मिळून भिंत तयार होते आणि तशा रीतीनेच पूर्ण घर तयार होतं त्या विटांनी. तसंच जर आपण कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र होऊन एकजूट होऊन जर राहिलो तर बाहेरची कुठलीच अशी ताकद नाही की जे आपलं काही बिघडवू शकेल आणि आपल्या परिवाराला काही तकलीफ येऊ शकेल. म्हणून आपल्या घर परिवाराला स्वर्ग बनवण्यासाठी कुटुंबाला एकत्र ठेवणं पण खूप जरुरी आहे आणि आपलं घर स्वर्ग बनावं यासाठी आपण हे सर्व प्रयत्न केले तर नक्कीच आपण सर्व आनंदी पण तितकेच राहू शकतो. हे बघा, आपलं घर जे आहे, आपला परिवार जो आहे तो आरामदायक सोफा आहे, जिथे बाहेरून थकून आल्यानंतर, पुरुष असला तर तो नोकरीहून थकून आल्यावर, वर्किंग वुमन असेल ती पण ऑफिसवरनं आल्यावर, किंवा मुलं शाळेतून आल्यावर, कॉलेजमधून आल्यावर, जेव्हा आपण परिवारामध्ये एक पाऊल ठेवतो तेव्हा या परिवारामध्ये आपल्याला या आरामदायक सोफ्यावर खूप बरं वाटतं. घरात आल्यावर आपल्याला एक प्रकारची शांतता मिळते आणि आपण या 5 गोष्टी जर आपण लक्ष दिलं तर नक्की खूप फायदा होईल आणि आपलं घर स्वर्ग बनू शकेल. आजचा हा ब्लॉग तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. यूट्यूबवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.